यांच्याकडनं जाणून घेऊया आपल्या परिसरातील दिवसभरातील ताज्या घडामोडी। आपण बघू शकतो येत्या 21 तारखेला बैलगाडी शर्यत होणार आहे आणि या शर्यतीसाठी आपण बघू शकतो मुंबईहून आपलं गोविंदा आलेला आहे। गोविंदाना चांगलं मैदान गाजलेलं याच्या आधी पण काय सांगाल या संदर्भात? गोविंदा आता मुंबईला होता, आता 21 तारखेसाठी मैदानासाठी आलेला आहे। आता 11 तारखेला आम्ही आलेलो आहे इथं, आता त्याला फेऱ्या काढण्यासाठी इथं आले। काय सांगाल, कारण आता मोठ्या प्रमाणामध्ये गोविंदानं कुरकुर बाजी मारली आतापर्यंत। गोविंदानी पेडगाव मध्ये क्वार्टर फायनलला राहिला, वापस पुसेगाव मध्ये पण फायनलला 5 नंबर गेलता। आपला श्रीनाथ केसरी मध्ये पण ट्रॅक्टरचा मानकरी झालता गोविंदा। आणि असेच भरपूर मैदान गाजवलेले। काय सांगाल, आता आमचे जे आयोजक आहे माजी सभापती सर्जेराव चव्हाण साहेब यांचे कार्यक्रम ठेवलेले संदर्भात काय सांगाल? नाही, खूप चांगला कार्यक्रम ठेवलेला आहे, कारण की जे या भागातले बैल आहेत त्यांना तिकडं येणं आहे, त्यासाठी चांगलं आहे यांच्यासाठी इथं। संभाजीनगर जिल्ह्यामध्ये बरेचसे शौकीन हे बैलासाठी पेशर बैलप्रेमी आपण बघू शकतो। जांभळा इथून आलेला आपल्यासोबत हिरा आहे, हिराचे मालक काय सांगाल? फेऱ्यासाठी आलो आम्ही इथं, काय सांगाल, कारण कशा मोठ्या प्रमाणामध्ये आता हिरा आतापर्यंत कुरकुर गेला, हिरा बरेच गुलाला गेले। हो का? चांगल्या पण हो का? मोठ्या मैदानाला राहिलेले। आणि आता 21 तारखेला जो कार्यक्रम ठेवला आपल्या भागासाठी पूर्ण महाराष्ट्रात लोक येणार आहे, या संदर्भात काय सांगा सर्जेराव चव्हाण साहेब संदर्भात? सर्जेराव पाटलाच कौतुक केलं तेवढं कमी जायचं। नमस्कार, मी छत्रपती संभाजीनगर मधलाच आहे आणि बजाजनगरला राहतोय। आज जे हिंद केसरी मैदान जो होतोय बांशी माता, हे मराठवाड्यासाठी अतिशय आनंदाची गोष्ट आहे, कारण आपल्या मराठवाड्यामध्ये हिंद केसरी मैदान हे पहिली वेळेसच झालेलं आहे। ज्यानं आयोजक केलेलं आहे सर्जेराव भाऊ चव्हाणांना, या संदर्भात काय सांगाल, कारण जे आपले बैलगाडी प्रेमी आहे यांसाठी काय संदेश देणं? सर्जेराव पाटलांनी जे मैदान घेतले यांचं तर खूप खूप अभिनंदन। यांचं जेवढं कौतुक केलं तेवढं कमीच आहे, कारण मैदान आजपर्यंत तर हिंद केसरी कोणी घेतलेलं नाही, त्याकरता आपल्या मराठवाड्यामध्ये पहिली वेळेस बैलगाड्या मालकाला आनंद होत आहे। आणि आम्हाला तर पहिले खूपच आनंद होत आहे। आम्ही या भागातून साताऱ्याकडे खेळायला जात होतो, त्याकरता आम्हाला तर लय चांगलं झालंय, आनंद वाटतो आपल्याला, आनंद वाटतो आपल्याला। हिंद केसरी म्हणून प्रसिद्ध असलेले सर्जेराव भाऊ चव्हाण यांचं आता मागे त्यानं बाजी मारलेली असल्यावर काय सांगाल? आणि आता त्यानं नियोजन केलेलं आहे इथं, आता सगळ्यांना एक सुवर्ण संधी म्हणून आपल्या संभाजीनगर जिल्ह्यामधील बांशी माता गडा शेजारी आता कार्यक्रम ठेवलेला आहे 21 तारीख, काय सांगाल या संदर्भात? खरं तर हे हिंद केसरी मैदान हे एक मानाचं मैदान आहे, अखंड भारताचं हिंद केसरी मैदान म्हणून या ठिकाणी मैदान होतं। या मैदानात हा 3 फेऱ्याचा खेळ आहे। आपल्याकडं आता मागच्या 2-5 वर्षात हा खेळ उदयास चाललाय, परंतु या खेळाचं आयोजन या ठिकाणी सर्व मराठवाडा, विदर्भ, उत्तर महाराष्ट्र, खानदेश असं सर्वांनी मिळून या ठिकाणी मोठं आयोजन केलेलं आहे। याच्या मागचे काही वेगळे कारण आहे, त्यामुळे हिंद केसरी मैदान या ठिकाणी होतं। याच्या पहिले हिंद केसरी मैदान गावाला व्हायचं, परंतु काही कारणास्तव तिकडे आपल्या विभागाला पण झाल्यामुळं हे मैदान इथे घेण्याचं ठरवलं आहे। सर्व मी सांगितल्याप्रमाणे की विभागाच्या सर्व गाडा मालक सर्वांनी मिळून हे मैदान घेण्याचं ठरवलं, तर मग त्यात आम्ही सर्जेराव भाऊ असाल आम्ही सगळ्यांनी सांगितलं की मग ठीक आहे, आम्ही संभाजीनगरला हे मैदान घेऊ इच्छितो। आणि सर्व बैलगाडा मालकांच्या सहकार्यातून हे मैदान या ठिकाणी पार पडतंय। आणि या मैदानाचं मी आपल्याला विशेषतः सांगेल, या मैदानामध्ये परवाच्या दिवशी 21 तारखेला म्हणजे एवढं भव्य दिव्य मैदान होईल, आपल्याकडे असं कधी हे होतं ना भविष्य असं झालेलं मैदान असेल। या मैदानात जवळपास 1000 गाड्या पळतील, 1000 गाड्या, आणि इथली ह्या मैदानात लोकसंख्या आपण किती जरी काय म्हणलं तर हलकी हाताने 50,000 लोकांच्या आसपास या ठिकाणी मॉप राहील असा अंदाज आहे सगळ्या बाजून। आणि हा तुमच्या माध्यमातून मी सर्वांना विनंती करेन की बाबा आपल्याकडे होत असलेल्या ह्या खेळाची आपण सर्वांनी यावा, सगळं प्रेक्षकांनी यावा आणि या खेळाची शोभा वाढावी, आपल्या माध्यमातून त्यांना सगळ्यांना विनंती करेन। तशाच्या पाटावरती किती बैल एका वेळेला धावू शकतात? इथे आपल्याकडे 12 ट्रॅक आहे, 10 बैल जोडी एकदाच पळतील इथं। आणि अशा आपल्याकडे असे एक गट प्रमाण असते, 1, 2, 3, 4 असे आपल्याकडे गट असतील, जेवढ्या गाड्या नोंद होतील 10-10 गाड्या पळतील। त्याच्यानंतर सेमी होत असतं, नंतर सेमीमध्ये परत 10 गाड्या पळतील आणि शेवटी फायनलला 10 गाड्या उरत असतात। असे ते या माध्यमातून 3 फेरे या ठिकाणी पळावं लागते पहिल्यांदा। तसंच आपली पार्किंगची व्यवस्था व कशी केलेली आहे या ठिकाणी? आपण या ठिकाणी आपल्याकडे जवळपास हे 100 एकर अशी जमीन आहे आजूबाजूला।
त्यासाठी उजव्या आपला जे मैदानाची उजवी साईड आहे त्या उजव्या साईडला पूर्ण आता आपण पार्किंगसाठी जागा ठेवली आहे. आणि बाकी उर्वरित समोरची जी जागा आहे ती केवळ फक्त बैलावाल्यांना बैलांच्या ज्या गाड्या असेल त्यांची पार्किंग आणि त्यांची राहण्याची व्यवस्था असं समोर आहे. तसेच बैलाला काही दुखापत झाल्यावर काही प्रशासनाचे काही हे आलेलं आहे का तिथे वगैरे आपण नाही, बिलकुल नाही. आपला शासनाच्या परवानगी नाही. या ठिकाणी पशु खात्याचे सर्व डॉक्टरच या ठिकाणी राहणार आहे. त्याचप्रमाणे आपल्याकडं बैलांची ॲम्ब्युलन्स सुद्धा या ठिकाणी उपलब्ध राहणार आहे. शक्यतो इथं कुठली हानी होत नाही. या ठिकाणी सर्व हुशार लोक आणि हुशार बैलगाडा मालक असतात, सर्व काळजी घेतात बैलाची. पुऱ्या महाराष्ट्रातून संपलेलं निमंत्रण केलं का आपण पुऱ्या महाराष्ट्रामधल्या लोकांना एक सुवर्ण संधी म्हणून? पूर्ण देशाला या ठिकाणी निमंत्रण आहे. ही हिंदकेसरी मैदान, इथे कोणालाच बंदी नाही. इथं कोणी येऊ शकतं, कोणीही पळू शकतं. कारण की हिंदकेसरी हा काही कुठल्याही विभागाचा किंवा कुठल्याही गावाचा, जिल्ह्याचा, तालुक्याचा, एखाद्या विभागाचा नसतो. तो पूर्ण भारताचा आहे आणि पूर्ण भारतातून या ठिकाणी सर्वच जण पळणार आहे आणि बरेच नामांकित सगळे नंदी या ठिकाणी पळणार आहे. किती दिवस आहे आपला बैलगाडी शर्यत कार्यक्रम असणार आहे? हा एकच दिवसाचा कार्यक्रम आहे. सकाळी 7ला हा कार्यक्रम चालू होईल, सायंकाळी 7 वाजेपर्यंत हा कार्यक्रम संपून जाईल. प्रथम बक्षीस काय आहे? आपल्याकडे प्रथम बक्षीस 1.5 लाख रुपये, द्वितीय बक्षीस या ठिकाणी 1,21,000 रुपये, तृतीय बक्षीस आपल्याकडे 91,000 रुपये, आपल्याकडे चौथा बक्षीस 81,000 रुपये, असं उतरत्या क्रमाने या ठिकाणी आपल्याकडे 21,000 पर्यंत अशी 10 बक्षीस आहे. ईशा जी, आपके हस्बैंड आपकी वॉशिंग को 10 में से कितने मार्क्स देंगे? जाने दीजिए ना. अरे घबराइए मत. सॉरी. काश मैं महंगी टिकिया ले पाती. नई फेना सुपर वॉश टिकिया आजमाइए. बेहतरीन झाग, कोमल हाथ, रोज और चंदन, सुपर चमक. महंगी टिकिया जैसी धुलाई नई फेना सुपर वॉश टिकिया में समाई. फेना ही लेना. फेना. शेतकऱ्यांना यापासून निश्चितच फायदा होईल. कारण आता आपल्या इकडे ही जी संकल्पना आहे चव्हाण साहेबाची, ही आपल्या मराठवाड्यातील माझ्या मते पहिली संकल्पना असेल. आणि मी पण प्रत्यक्ष डोळ्यांनी जे बैलगाडी शर्यत आहे पाहिलेली, त्याच्यासाठी आपल्या परिसरातील पंचक्रोशीतील सगळ्या लोकांना ही खूप मोठी उत्सुकता आहे की बैलगाडी शर्यत कशी असते. आणि याच्यामध्ये आपल्या शेतकऱ्यांचाही फायदा म्हटलं तर आता शेतकऱ्यांसाठी जे बी काही बैलजोडी वगैरे शर्यत करताय त्याच्यामध्ये बक्षीस ठरलेलं आहे, किंवा ते बैलाची जोपासना करतात, पुढे त्या बैलांचे रेट वगैरे हे त्याच्यामधून त्यांना बऱ्यापैकी आर्थिक फायदा पण होतोय. आणि सगळ्यात पहिले मी चव्हाण साहेबांचं अभिनंदन अशा प्रकारे करत की त्यांनी मराठवाड्यामध्ये हे जे काही करायचं हे दाखवलं ते खूप मोठं आहे. आमचं सगळं बिल्डर असो, राजकीय क्षेत्र, सामाजिक क्षेत्र याच्यामधून त्यांना पूर्ण सपोर्ट राहिलं. पण हे जे आहे तर हे एक खूप छान संकल्पना आहे. त्याच्यासाठी आपल्या येथील सगळ्या नागरिकांनी, या सगळ्या लोकांनी त्यांना सहकार्य करावं व इथं प्रत्यक्ष हजर राहून आपल्या कार्यक्रमाची शोभा वाढवावी. आणि याच्यामध्ये जे आता काही तरुडी हे गाव आहे, हे गाव पण आता खूप मोठ्या प्रमाणात पुढे प्रकाश झळकत येणार आहे. आपल्या भानसी माताचं पण इथं हे होणार आहे. त्याच्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी चांगल्या आहेत. यांना आमचं पूर्ण सर्व लोकांनी त्यांना सहकार्य करावे. आपलं नाव गोविंद कोलपुरे, श्रीराम बिल्डर. केला हिंदकेसरीचं आयोजन करणारे बैलगाड्याचं आपल्यासोबत आहे आयोजक. काय सांगा सर, कारण मोठ्या प्रमाणामध्ये आज आपल्याला म्हणजे पुण्या महाराष्ट्रानं बघितलेलं आहे हिंदकेसरी. आपण मागच्या वेळेस आपल्या बैलानं एक महाराष्ट्रामध्ये एक पट नंबर आणलेला आहे आणि त्यावेळेस गाडी जिंकली. या संदर्भात काय सांगा? नमस्कार. येणाऱ्या 21 तारखेला रविवारी भांगची माता गाड्याच्या पायथ्याशी मराठवाडा, विदर्भ, उत्तर महाराष्ट्र आणि खानदेश यांच्या संयुक्त विद्यमाने आम्ही इथे एक बैलगाडा शर्यतीचं आयोजन केलेलं आहे. फार मोठं आयोजन आहे. म्हणजे जवळपास इथं 1000 ते 800 गाड्याच्या आसपास गाड्या येतील. हजारो लाखोच्या संख्येने इथं सर्व प्रेक्षक येणार आहे. म्हणून माझं सगळ्यांना आव्हान आहे की येणाऱ्या 21 तारखेला आपण सगळ्यांनी इथं सकाळी 7 ते संध्याकाळी 6 या दरम्यान हे बैलगाडा शर्यतीचं आयोजन झालेलं आहे. त्याचं उद्घाटन सकाळी बरोबर 7:30 वाजता इथले परमनंत गिरीजी महाराज यांच्या हस्ते आम्ही उद्घाटन करून त्या मैदानाला सुरुवात करणार आहे. म्हणून मी परिसरातील असेल, मराठवाड्यातील, विदर्भातील, उत्तर महाराष्ट्रातील नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रातील सगळ्या प्रेक्षकांना विनंती करतो की मोठ्या संख्येनं आपण यावं. आणि बैलगाडा मालकांना विनंती करतो मोठ्या संख्येने या शर्यतीमध्ये सहभाग घ्यावा.
आणि ही शर्यत जास्त जास्त चांगली किंवा पार पाडण्यासाठी सहकार्य करावं आणि आपण सगळ्यांनी उपस्थित राहावं ही नम्र विनंती. तशीच आपल्याला ही संकल्पना कशी आली हिंदकेसरी मैदान आपण आपल्या परिसरामध्ये ठेवलं याची संकल्पना आपल्याला कशी आली? आपल्या मराठवाडा विदर्भ उत्तर महाराष्ट्रामध्ये बऱ्यापैकी आता शंकरपटाचा खेळ पहिले चालायचा, त्याच्यानंतर आता 3 फेऱ्याचं मैदान जे पश्चिम महाराष्ट्रात व्हायचं, आता तिथं सुद्धा आपले बैल इथून तिथं जाऊन खूप मोठ्या प्रमाणात शर्यती जिंकल्या. आता आपले बैल इथले मालक सगळ्या गोष्टी आता आपण शिकलो आणि आपल्या भागात सुद्धा हिंदकेसरीचे मैदान किंवा बैलगाडा शर्यतीचे मोठे मैदान झाले पाहिजे. आणि मागील काही दिवसापूर्वी आपल्याला आपल्या इकडच्या भागाला पश्चिम महाराष्ट्रामध्ये बैलगाडा शर्यतीला सहभाग घेण्यासाठी बंदी आली. तेव्हापासून आम्हाला वाटलं की सगळ्या आयोजकांनी इकडची आम्ही एक मिटिंग घेतली आणि ठरवलं की आपल्या भागात एक हिंदकेसरी मैदान हो. आणि त्या अनुषंगाने आम्ही आता येणाऱ्या 21 तारखेला रविवारी इथं फार मोठं हिंदकेसरी बैलगाडा शर्यतीचं आयोजन केलेलं आहे. म्हणून मी सर्वांना विनंती करतो, प्रेक्षकांनाही करतो आणि बैलगाडा मालकांनाही करतो आणि सगळ्या बैलगाडा शौकीनांना विनंती करतो की आपण सगळ्यांनी इथं सहभाग घ्यावा आणि हा न भूतो न भविष्यती असा जो होणारा बैलगाडा शर्यतीचा जो थरार आहे ते आपल्या डोळ्यात टिपावा अशी सगळ्यांना मी विनंती करतो. धन्यवाद. आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी पाहत राहा सुपर महाराष्ट्र न्यूज चॅनल.